25 ऑगस्टच्या रात्रीपासून भारतात इंस्टाग्राम कायमचं बंद होणार. सध्या सोशल मीडियावर एकाच बातमीनं धुमाकूळ घातलाय. तुम्हीही जर इंस्टाग्रामवर तासनतास रील पाहणारे किंवा तुमचे फोटो व्हिडिओ शेअर करणारे युजर असाल तर गेल्या 2-3 दिवसात तुमच्या व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्रामवर हा मेसेज नक्कीच आला असेल. सोशल मीडियावर एक पोस्ट वाऱ्यासारखी पसरते, ज्यामध्ये दावा केला जातोय की भारत सरकार 25 ऑगस्ट 2026 पासून इंस्टाग्रामवर पूर्णपणे बंदी घालणार आहे. या बातमीमुळे नेटकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. एवढंच नाही तर इंस्टाग्राम बंद होण्यापूर्वी तुमचा डेटा बॅकअप करून ठेवा, इंस्टाग्रामला पर्याय शोधा, अशा सल्ल्याचे मेसेजही व्हायरल होऊ लागले. पण या दाव्यात खरोखरच काही तथ्य आहे का? सरकार खरंच इंस्टाग्राम बंद करणार आहे का? थांबा, घाबरू नका, कारण हा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि दिशाभूल करणारा. या व्हायरल मेसेजची सत्यता तपासण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIBच्या फॅक्ट चेक युनिटने याची पडताळणी केली. PIBनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या स्पष्ट शब्दात सांगितलंय की भारत सरकारनं 25 ऑगस्ट पासून इंस्टाग्रामवर बंदी घालण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावर फिरणारा हा दावा पूर्णपणे फेक आहे. शिवाय मेटा कंपनी किंवा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. थोडक्यात सांगायचं तर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट सुरक्षित आहे आणि 25 ऑगस्ट नंतरही ते कायम चालू राहणार आहे. त्यामुळे अशा कोणत्याही फॉरवर्ड मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. मंडळी, अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका. माहितीची शहानिशा केल्याशिवाय असे मेसेज पुढे शेअर करू नका. तुम्हालाही असा मेसेज आलाय का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा ताज्या फॅक्ट चेक आणि बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.